जय भीम, नमो बुद्धाय। भरपूर लोक कमेंट करतात की बाबासाहेबांना शिक्षणासाठी आरक्षण 10 वर्षासाठी दिलेलं आहे। कोणाला आरक्षण SC ST OBC सगळ्यांसाठी आरक्षण 10 वर्षासाठी दिलेलं आहे। तर 10 वर्षासाठी आरक्षण दिलं आहे तर आता इतलं वर्ष झाले आरक्षण घेऊन, तर आरक्षण आता हे काढण्यात यावं। माझं अगदी बरोबर तेच म्हणणं आहे। तर माझं एकच म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं हे फक्त 10 वर्षासाठी होतं। 10 वर्षात SC ST OBC त्या घरातील म्हणा गावातील लोक आरक्षणाचा फायदा घेऊन मोठे अधिकारी झाले असन, पदाधिकारी झाले असन, आपली आर्थिक परिस्थिती चांगली केली असेल, तर त्यांच्या घरातलं आरक्षण जे आहे हे काढून टाकावं, हे माझं मत आहे। पटलं ना सगळ्याचं आता? कारण बाबासाहेबांना आरक्षण फक्त 10 वर्षासाठी दिलेलं आहे आणि लोक याचा दुरुपयोग करून राहिला, उपभोग घेऊन राहिले। ह्या कारणामुळे मी याला निषेध करतो। कारण बाबासाहेबांनी आरक्षण 10 वर्षासाठी दिलेलं आहे, कारण आणि याचा हा आरक्षणाचा फायदा घर लोक घेऊन राहिले, ह्या आरक्षणाचा फायदा घर लोक घेऊन राहिले। कारण बाबासाहेबांचं एकच म्हणणं आहे, आरक्षण हा शोषित पीडित वंचित बहुजनांसाठी आरक्षण आहे। आता शोषित पीडित वंचित बहुजनातले काही माणसं हे समोर चाललेले आहे आणि खुर्चीवर बसलेले आहे। तर माझं म्हणणं आहे, शोषित पीडित वंचित समाजातील काही लोक गरीब होते, ते आता समोर गेलेले आहे, त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे आणि त्यांचे मुलं म्हणा, वडील म्हणा, मुली म्हणा नोकरीवर आहे, चांगल्या दर्जाची पगार असतात त्यांना, तर त्यांच्या अंगावर त्यांच्यावर असलेलं ते आरक्षण आहे, बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण आहे, ते काढून टाकावं। म्हणजे त्या व्यक्तीच्या घरावरचं म्हणा, त्या घरावरचं म्हणू शकता तुम्ही, त्या व्यक्तीवरचं म्हणू शकता, त्या व्यक्तीचं आरक्षण हे काढून टाकावं, हे माझं मत आहे। तुमचं काय मत आहे हे कमेंट करून सांगा। माझं मत हे आहे बाबा, कारण बाबासाहेबांना 10 वर्षासाठी आरक्षण दिलेलं आहे आणि लोक याचा उपभोग जास्त घेऊन राहिले आणि बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण फक्त याच्यासाठी म्हटलं होतं का कमी आरक्षण हे गरिबी हटाव याच्यासाठी नाही आहे। आरक्षण याच्यासाठी असतो की शोषित पीडित वंचित बहुजन समाज हा जातीनेच नाही तर आर्थिक गोष्टीने मागासलेला होता आणि सवर्ण म्हणा आणि वर्णव्यवस्थेत गाठलेला होता। त्या कारणामुळं शोषित पीडित वंचित बहुजन समाज हा वरता येण्याचा प्रयत्न करत होता, पण काही मनुवादी लोक त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होता। त्या कारणामुळं आरक्षणाचा एक भाग आहे की आरक्षण हे माणसाला, मातीतल्या माणसाला खुर्चीवर बसवण्याची लायकी दाखवते। कळलं का तुम्हाला? ज्या गोष्टी जो समाजला भेटायला पाहिजे होतं तो समाजाला भेटलं नाही। त्या कारणामुळं आरक्षण हे असं चीज आहे की त्या माणसाला वर्चस्व नेण्याचं काम हे आरक्षण करते। पण बाबासाहेबांचं आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी असते। त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना की आरक्षण हे 10 वर्षासाठी आहे, तर ज्याने आरक्षणाचा उपभोग घेतला आहे तर त्याचं आरक्षण हे खतम करून टाकावं आणि जे गरीबातले गरीब आहे बिचारे त्यांना आरक्षणाचा अजून फायदा घेतला नाही, त्यांचं आरक्षण तसंच ठेवावं आणि बाकीचे ज्यांनी नोकऱ्या भेटून राहिल्या, चांगल्या कंपनीत जॉब करत आहे, चांगल्या नोकऱ्या आहे, आरक्षणाचा फायदा घेतला, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सगळ्या गोष्टी त्यांची चांगल्या आहेत, तर त्यांचं आरक्षण हे खतम करून टाकावं, त्यांचे आरक्षण काढून टाकावं आणि हे गरीबाला द्यावं, हे माझं मत आहे। तुमचं मत काय कमेंट करून सांगा। बरोबर बोलतो ना? कारण आरक्षण हे 10 वर्षासाठी होतं, बाबासाहेबांनी दिलं, तर आता आरक्षण 10 वर्षासाठी होतं, बाबासाहेबांनी दिलं, तर तिच्यात उपभोग घेतलाच आहे आणि जे गरीब मुलं आहे, मुली आहे, गरीब परिवार आहे त्यांना हे आरक्षण भेटावं, हे माझं मत आहे। बरोबर नाही का? कारण आता सध्याची परिस्थिती म्हणा तो कोणीही घरी बसून खाऊन राहिला, कोणालाही काही ना कोणती तरी नोकरी आहे, आर्थिक परिस्थिती चांगली झाली आणि आरक्षणामुळे आरक्षणाचा उपभोग घेऊन खुर्चीवर बसले आहेत, तरी त्यांचं आरक्षण अजूनही आहे। तर माझं म्हणणं आहे की जे व्यक्ती गव्हर्नमेंट सर्कलमध्ये काम करून राहिले, आरक्षणाच्या भरोशावर नोकरीला लागले आहे, तर त्यांचं आरक्षण काढून टाकावं आणि गरीब लोकांचं आरक्षण तसंच ठेवावं। जोपर्यंत त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही तोपर्यंत आरक्षण ठेवावं, मग त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तर त्याचं आरक्षण काढून टाकावं, हे माझं मत आहे बाबा। कळलं का तुम्हाला? ते कोणी पण असो, SC ST OBC कोणी पण असो, त्याच्या कुठल्याही जातीतील धर्मातील लोक असो, तर त्याचं गव्हर्नमेंट सरकारने जनगणना करावी याची की कोणता घरातला आरक्षणाच्या काबिल आहे की नाही आहे, का त्याचं आरक्षण काढून टाकावं। कारण भरपूर असे लोक आहे की त्याच्या घरातले लोक गव्हर्नमेंट सर्कलमध्ये लागले आरक्षणाच्या भरोशावर, SC ST OBC असो कोणी असो, त्याचं आरक्षण काढून टाकावं आणि हे आरक्षण गरिबाला द्यावं आणि
ज्याचे घरातले लोक आरक्षणाचा कधीच फायदा घेऊ शकले नाही तर त्याचं आरक्षण त्याच्यातच ठेवावं. जोपर्यंत त्याचं घर समोर जात नाही, आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही, तोपर्यंत आरक्षण त्याच्यातच ठेवावं. जेव्हा तिचं घर समोर जात असेल तर तरी 10 वर्षानं अजून जनगणना करावी आणि ते आरक्षण काढून टाकावं. हे माझं मत आहे. तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.